हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मी कल्पिता राणे हळदे तुमच्या सगळ्यांचं सखी डायरीजमध्ये मनापासून स्वागत करते. सर्वात आधी तुम्हा सगळ्यांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. तर मी आहे सासरी म्हणजे विदर्भात आणि यंदाचे माझे सगळे सणवार इथेच साजरे होणार आहेत. त्यामुळे इकडची पद्धत माझ्यासाठी खूप नवीन आहे आणि मला आज पूजा करताना खूप एक इंटरेस्टिंग गोष्ट दिसली जी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. नागपंचमी निमित्त गोडाचा नैवेद्य जो दाखवला तो कशा पद्धतीने इथे दाखवला जातो हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मी तरी आधी अशा पद्धतीचं पाहिलं नव्हतं. तर तुमच्याकडे जर अशा पद्धतीत नैवेद्य दाखवतात का मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्याकडे या वस्तूला काय म्हणतात तेही मला कमेंट करून नक्की सांगा. तर आमच्या इथे या नैवेद्याच्या मांडणीला फुलोरा असं म्हणतात आणि हा फुलोरा कशा पद्धतीने देवाऱ्यात लावला जातो हे पाहूयात. तर हे आमचं देवघर आहे आणि इथे महादेवाची पूजा झालेली आहे आणि मी ज्या फुलोऱ्याबद्दल म्हणत आहे तर तुम्ही इथे आमच्या देवघरात हे बघू शकतात. तर इथे जिथे तुम्हाला रव्याच्या पुऱ्या आणि करंज्या लावलेल्या दिसतात या स्टँडलाच फुलोरा असं म्हणतात. तर तुमच्या इथे अशा पद्धतीची मांडणी मांडली जाते का आणि त्या मांडणीला काय म्हणतात हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आमच्या इथे फुलोरा म्हणतात आणि मी हे पहिल्यांदाच पाहिलं त्यामुळे हे तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे. तुमच्या इथे अशा पद्धतीची मांडणी मांडली जाते का आणि त्याला काय म्हणतात हे आम्हाला नक्की सांगा. किती मस्त आहे ना. आज मला ही नवीन गोष्ट बघायला आणि कशा पद्धतीने इकडला सण साजरा केला जातो हेही पाहायला भेटलेलं आहे आणि शिकायलासुद्धा. अशाच नवनवीन गोष्टी माझ्या सासरच्या म्हणजे विदर्भाच्या मी तुमच्यासोबत शेअर करत राहणार आहे. त्यासाठी स्टे ट्यून विथ सखी डायरीज आणि पुन्हा एकदा नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा.